एका गावात गोविंदराव आणि सुमित्राबाई यांचे एक सुखी कुटुंब राहत होतं. त्यांचा एकुलता एक मुलगा होता अमोल. खूप प्रेमाने आणि कष्टाने त्यांनी त्याला मोठं केलं होतं. अमोलचं लग्न शहरातील सुंदर शिकलेल्या प्रिया नावाच्या मुलीशी झालं. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. सून घरात आल्यामुळे सुमित्राबाई खूप आनंदी होत्या. सुरुवातीचे दिवस काही महिने सगळं व्यवस्थित चाललं. प्रिया सगळ्यांशी गोड बोलायची, कामात मदत करायची, त्यामुळे सासू सासऱ्यांनाही ती खूप आवडू लागली. पण हळूहळू घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. एक दिवस सुमित्राबाईंनी कपाटात ठेवलेले 5,000 रुपये गायब झाले. कदाचित मी दुसरीकडे ठेवले असतील म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी गोविंदरावांचं घड्याळ गायब झालं. त्यानंतर घरातील चांदीचे चमचे सापडेनासे झाले. सगळे आश्चर्यचकित होते. घरात फक्त कुटुंबातीलच लोक होते, पण घरात कोणावर संशय घ्यावा हे कुणालाच कळत नव्हतं. एक दिवस सुमित्राबाई मंदिरात गेल्या होत्या. घरी परत आल्यावर त्यांनी पाहिलं की त्यांच्या सोन्याचा छोटा दागिना गायब झाला आहे. त्यावेळी मात्र त्या खूप घाबरल्या. त्यांनी अमोलला सगळं सांगितलं. अमोल म्हणाला, आई, आपल्या घरात कोण चोरी करणार? पण आता ही गोष्ट गंभीर झाली होती. एका रात्री गोविंदराव झोपले नव्हते. अचानक त्यांनी स्वयंपाकघरातून आवाज आला. ते शांतपणे उठले आणि त्यांनी ते पाहिलं. ते पाहून त्यांना धक्काच बसला. प्रिया कपाटातून पैसे काढत होती. गोविंदरावांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी काहीही न बोलता ते दृश्य पाहिलं. सकाळी सगळ्यांना हॉलमध्ये बोलावण्यात आलं. प्रिया घाबरली होती. गोविंदराव शांतपणे म्हणाले, प्रिया, तुला काही सांगायचं आहे का? तिने नकारार्थी मान हलवली. मग गोविंदरावांनी रात्री घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला. सगळे हादरले. अमोलला विश्वास बसत नव्हता. प्रिया, हे खरं आहे का? हे ऐकताच प्रियाच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडत म्हणाली, हो, हे खरं आहे. सगळे स्तब्ध झाले. प्रिया पुढे म्हणाली, माझ्या माहेरी लहानपणापासून मला चोरीची वाईट सवय लागली होती. सुरुवातीला छोट्या वस्तू घेत असे, नंतर ती सवय वाढत गेली. मला माहिती आहे हे चुकीचं आहे, पण मी स्वतःला थांबवू शकले नाही. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना रागापेक्षा दुःख जास्त झालं. काही दिवस घरात शांतता होती. प्रियाला वाटलं आता तिला घरातून काढून टाकतील. पण एक दिवस सुमित्राबाईंनी तिला जवळ बसवलं. त्या म्हणाल्या, चूक मोठी आहे, पण चूक मान्य करणं त्याहूनही मोठं असतं. प्रिया रडू लागली. आई, मला माफ करा. कुटुंबाने प्रियाला सुधारण्याची एक संधी दिली. तिला समुपदेशनासाठी नेण्यात आलं. हळूहळू ती स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकली होती. वर्षभर प्रिया पूर्णपणे बदलली. ती गावातील महिलांना प्रामाणिकपणाचे धडे देऊ लागली. एक दिवस तिने गावातील कार्यक्रमात सांगितलं, वाईट सवय लहान वाटते, पण ती माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. सुमित्राबाई अभिमानाने तिच्याकडे पाहत होत्या, कारण एकेकाळी चोरी करणारी तीच सून आज अनेकांसाठी प्रेरणा बनली होती. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी